माणसाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा सगळं थांबतं, आशा संपतात, नाती तुटतात आणि मनात फक्त अंधार राहतो. पण त्या अंधारातून जेव्हा स्वामी समर्थ महाराज हात धरतात तेव्हा नियतीही नतमस्तक होते. आज आपण ऐकणार आहोत अशी एक खरी घटना जी एका भक्ताच्या जीवनात घडली आणि ज्याने सर्व काही बदलून टाकलं. अकोल्यात जवळच्या एका छोट्या खेड्यात गंगाधर नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. गावात तो शाळेत मुलांना शिकवायचा, पण त्याचं आयुष्य संघर्षाने भरलेले होतं. घरात आजारी पत्नी, शिक्षण घेत असलेले 2 लहान मुलं आणि रोजचा संसार चालवण्यासाठी फक्त काही रुपयांचा मानधन. एक दिवस पत्नीला गंभीर ताप आला. डॉक्टर म्हणाले, औषध महाग आहे, नाहीतर जीव धोक्यात. गंगाधर हतबल झाला. पैशासाठी गावात फिरला, पण कुणी मदत केली नाही. त्या रात्री तो रडत बसला होता, देवासमोर निराश, तुटलेला. तो म्हणाला, हे देवा, जर तू आहेस तर आता दाखव तुझं अस्तित्व, नाहीतर माझ्यावरचा विश्वासच संपेल. तेव्हाच त्याच्या मनात कोणीतरी आवाज दिला, अक्कलकोट जा रे, अक्कलकोटचा दाता बोलवतोय तुला. तू घाबरला, पण तोच आवाज पुन्हा आला, अधिक स्पष्ट. अक्कलकोट जा, स्वामी समर्थ तुझ्या प्रतीक्षेत आहेत. दुसऱ्या दिवशी तो निघाला. 2 दिवस चालत गेला आणि अखेर अक्कलकोट पोहोचला. स्वामी समर्थ त्यावेळी वडाच्या झाडाखाली बसले होते. त्यांच्या आजूबाजूला भक्तांचा जमाव. गंगाधर नम्रपणे नमस्कार करून उभा राहिला. स्वामींनी डोळे मिटले आणि म्हणाले, गंगाधरा, चिंता नको करू, तुझ्या घरी सगळं ठीक होईल, परंतु आधी तू हा भाकरीचा तुकडा खा. गंगाधर थक्क झाला. माझं नाव स्वामींना कसं माहीत? त्याने नम्रपणे तो प्रसाद खाल्ला आणि डोळ्यात पाणी आलं. स्वामी म्हणाले, जा रे, घरी जा, जे हरवले ते सापडेल, जे अशक्य वाटते ते शक्य होईल. गंगाधर घरी परतला. घरात प्रवेश करताच पत्नी दारात उभी होती, तेजस्वी चेहरा, पूर्ण बरी. ती म्हणाली, तू गेलास तेव्हाच मला झोप लागली आणि स्वप्नात एक साधू आले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, गंगाधर अक्कलकोटला गेला आहे, आता तुझं दुःख संपलं. त्या क्षणी माझा ताप उतरला. गंगाधर डोळ्यातून आसवे टाळत स्वामींच्या पायावर डोकं टेकवण्यास वाकला, पण त्याने आधीच आशीर्वाद दिला होता. त्या दिवसानंतर गंगाधरांचं आयुष्य पूर्ण बदललं. त्याच्या मुलांना नोकरी मिळाली, घरात सुख समृद्धी आली आणि तो दरवर्षी अक्कलकोटला जाऊन जय जय स्वामी समर्थ असा जयघोष करायचा. स्वामी समर्थ महाराज हे फक्त संत नव्हते, ते जिवंत चैतन्य आहेत. त्यांच्या नावाने एक प्रामाणिक हाक दिली की ती तुमच्या जीवनात प्रवेश करतात. ही कथा ज्या भक्ताच्या जीवनात घडली तशीच कृपा तुमच्यावरही होऊ शकते. विश्वास ठेवा, श्रद्धेने श्री स्वामी समर्थ म्हणत राहा.
विश्वास ठेवा, श्रद्धेने श्री स्वामी समर्थ म्हणत राहा. विश्वास ठेवा, श्रद्धेने श्री स्वामी समर्थ म्हणत राहा. ही कथा ऐकणाऱ्याच्या जीवनात आज एक चमत्कार घडेल. स्वामी समर्थ महाराज तुमच्या दुःखांचं रूपांतर सुखात करतील.